नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना संधी देणार निवडणूक आयोग. तिहेरी तलाक पद्धत सर्वात अनिष्ठ प्रथा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. देशविकासासाठी विविध स्तरांवर संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं राज्यवर्धन राठोड यांचं प्रतिपादन. सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जेनेरिक औषधं लिहून देणं अनिवार्य. हेपेटायटिस संदर्भात राष्ट्रीय धोरण आखत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती. पूर्व आशियाई विभागासाठी अमिताभ बच्चन सदिच्छा दूत. आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रितू फोगटला कांस्य पदक तर साक्षी मलिकची अंतिम फेरीत धडक. बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावरती उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. द्वेषमूलक आणि हिंसक मनोवृत्ती या जागतिक चिरंतन शांततेपुढच्या सर्वात मोठ्या आव्हानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलंबो इथं आयोजित केलेल्या जागतिक वैशाख दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. आपल्या प्रदेशाला असलेला दहशतवादाचा धोका हे अशाच विघातक प्रवृत्तींचं द्योतक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. The biggest challenge to sustainable world peace today may not be from conflict between the nation states. It is from the mindset, thought streams, entities, and instrument rooted in the idea of hate and violence. I firmly believe that Buddhism's message of peace is the answer to growing arc of violence all over the world. तब्बल 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी दिलेला संदेश 21व्या शतकातही समर्पक आहे. वैशाख दिनासाठी निवडण्यात आलेल्या सामाजिक न्याय आणि चिरंतन जागतिक शांतता या मध्यवर्ती संकल्पनेतून भगवान गौतम बुद्धांची शिकवणच प्रतीत होत आहे असं त्यांनी सांगितलं. अखिल जगाला शांती संदेश देऊन अवघ्या मानवतेला उजळून टाकणारा धम्म ही दक्षिण आशियाई प्रदेशाकडून जगाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे असंही पंतप्रधान म्हणाले. श्रीलंकेनं बौद्ध वारशाचं जतन केल्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. येत्या ऑगस्टपासून वाराणसी आणि कोलंबो दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा सुरू होणार असल्याचंही पंतप्रधानांनी जाहीर केलं. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यावेळी उपस्थित होते. 100 देशातले 400हून अधिक प्रतिनिधी सामाजिक न्याय आणि चिरंतन शांतता या विषयावरच्या या परिषदेत सहभागी झाले. श्रीलंकेच्या राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नामध्ये भारताच्या सहकार्याचं आश्वासन देताना भारत हा श्रीलंकेचा सहकारी आणि भागीदार राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. दोन्ही देशांमधला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा ओघ परस्परांना फायदेशीर ठरेल असंही ते म्हणाले. पंतप्रधानांनी डिकोवा इथं अद्ययावत रुग्णालयाचं उद्घाटन केलं. या रुग्णालयासाठी भारतानं 50 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे. श्रीलंकेतल्या नागरिकांच्या सामाजिक उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना भारताचं सहकार्य राहील असं सांगत 10,000 अतिरिक्त घरांच्या निर्मितीची घोषणाही त्यांनी केली. श्रीलंकेतल्या तामिळी समुदायाला ते संबोधित करत होते. विविधता हा उत्सव साजरा करण्याचा विषय आहे, संघर्षाचं नावे असंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी डालडा मालगिवा मंदिरालाही भेट दिली. या मंदिराला पवित्र दंतावशेष मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराला भेट देणाऱ्या लोकांसाठी असलेल्या व्हिजिटर बुकमध्ये पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदी कालपासून श्रीलंकेच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय देशातले पारंपरिक संबंध दृढ करून श्रीलंकेमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला पायबंद बसावा असाही या भेटीमागचा उद्देश असल्याचं जाणकारांचं मत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना संधी देणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज म्हटलं. मतदानाची पोचपावती देणाऱ्या व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची पूर्ण खातरजमा होणार असली तरी मतदान यंत्रासंदर्भातल्या सर्व शंका कुशंकांचं पूर्णतः निरसन होण्यासाठी राजकीय पक्षांना हे आव्हान दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बैठकीनंतर सांगितलं. मात्र यासाठी कोणतीही निश्चित तारीख त्यांनी दिली नाही.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांची केंद्रीय निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे आणि त्यावर विचारविनिमय करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन झैदी यांनी दिलं. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि निवडणूक सुधारणा याविषयी निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते आज बोलत होते. यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केल्याची पोचपावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल असंही ते म्हणाले. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलावण्यात आली होती. देशातल्या 7 राष्ट्रीय आणि 48 पैकी 35 प्रादेशिक पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. विवाह बंधन संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाक ही प्रथा सर्वात वाईट आणि अयोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तलाक संदर्भात सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान न्यायालयानं तिहेरी तलाक संदर्भात हे मत व्यक्त केलं. तिहेरी तलाकची पद्धत वैध असल्याची विचारधारा असली तरीही ही पद्धत अयोग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं. तलाकबाबत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद न्यायमित्र म्हणून न्यायालयाला सहाय्य करत आहेत. त्यांनी तिहेरी तलाकवर बंदी असलेल्या इस्लामिक आणि बिगर इस्लामिक राष्ट्रांची यादी तयार करावी असंही न्यायालयानं सांगितलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये विवाहबंधन संपुष्टात आणण्यासाठी तिहेरी तलाकला परवानगी नाही अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे असं दक्षिण काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलंय. या मारेकऱ्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या अब्बास अली भट आणि इशफाक टोकर यांचा समावेश आहे, तर गियास उल इस्लाम टोकर या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी 2 दिवसांपूर्वी लेफ्टनंट उमर यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती. या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल असं लष्करानं याआधीच स्पष्ट केलंय. विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्याविषयी केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. येत्या 17 मे रोजी ही सुनावणी होणार आहे. आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. 5 सदस्यीय घटनापीठामार्फत त्याची सुनावणी होईल. सरन्यायाधीश या पीठाची स्थापना करणार आहेत. कल्याणकारी योजनांचे लाभ मिळण्यासाठी आधारची सक्ती असू नये असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं सरकार आणि सरकारी संस्थांना दिले होते. दरम्यान महसूल विभागानं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार क्रमांक नमूद करण्यातून आसाम, जम्मू काश्मीर आणि मेघालयातल्या नागरिकांना सूट दिली आहे. 80 वर्षांवरील नागरिकांनाही यासाठी आधार क्रमांक नोंदवणं सक्तीचं राहणार नाही. सरकारनं या संदर्भातली अधिसूचनाही जारी केली आहे. नॅशनल हेरॉल्ड खटल्यामध्ये यंग इंडिया लिमिटेड विरुद्ध आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती द्यायला आज दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणात काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांचाही समावेश आहे. न्यायमूर्ती S मुरलीधर आणि चंद्रशेखर यांनी हा आदेश दिलाय. यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. स्वामी यांनी या तक्रारीमध्ये सोनिया तसंच राहुल गांधी यांनी फसवणूक केल्याचा आरोप केलाय. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरावरती काम करत असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज पुण्यात सांगितलं. 5व्या भारतीय विज्ञान संमेलन आणि प्रदर्शनात ते बोलत होते. विज्ञानाचा योग्य वापर होण्यासाठी ते स्थानिक भाषेत उपलब्ध होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. साइंस या विज्ञान तो जीवन का एक हिस्सा है. चुनौतियां और बढ़ती जा रही हैं. आप हेल्थ सेक्टर में देखिए तो पहले से आज ज्यादा चुनौती है. एग्रीकल्चर के अंदर, फसलों में, उत्पादन के अंदर, हर चीज के अंदर एक नई चुनौती है. विज्ञान का इस्तेमाल सही होना है तो जिस जगह विज्ञान का इस्तेमाल होना है वहां की नॉलेज जरूर शामिल होनी चाहिए. अगर वहीं का व्यक्ति विज्ञान के अंदर वहां की समस्या को हल करे तो वो समस्या सही रूप में हल होगी. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यापीठांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं तावडे म्हणाले.
शिक्षणासाठीच्या निधीपैकी 4 ते 5% निधी सरकार संशोधनावर खर्च करेल असं सांगत संशोधनाची परंपरा विकसित व्हायला हवी असंही तावडे यावेळी म्हणाले. चित्रपट माध्यमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दर्जेदार आणि परवडणारं चित्रपटविषयक शिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलंय. पुण्यातल्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात FTIIला भेट दिल्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. 42व्या चित्रपट रसास्वाद कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना चित्रपट जाणून घेणं अधिक सुलभ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी राठोड यांनी FTIIच्या प्रांगणातल्या प्रभात स्टुडिओलाही भेट दिली. सर्व सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जेनेरिक औषधं लिहून देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागानं यासंदर्भात सर्व सरकारी रुग्णालयांना सूचना पाठवली असल्याचं ते म्हणाले. जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही अनंत कुमार म्हणाले. हिपॅटायटिसचा अटकाव, नियंत्रण आणि उपचारासंदर्भात केंद्र सरकार राष्ट्रीय हिपॅटायटिस धोरण आखत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी आज व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून दिली. दक्षिण पूर्व आशिया विभागासाठी हिपॅटायटिससाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सदिच्छा दूत म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्या कार्यक्रमात नड्डा यांनी ही माहिती दिली. देशात या आजाराच्या निर्मूलनासाठी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कार्याची नड्डा यांनी प्रशंसा केली. हिपॅटायटिसच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम आणि योजनांसंदर्भात सरकारचा आधार आवश्यक असल्याचं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं. या आजारासंदर्भात तसंच तो रोखण्यासाठीच्या जनजागृतीपर कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला जाणार आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये घट होऊन एप्रिलमध्ये हा दर 3.85% एवढा राहिला आहे. गेल्या 4 महिन्यातला हा सर्वात कमी दर आहे. 2011-12 या आधारभूत वर्षावरती आधारित घाऊक चलनवाढ तसंच औद्योगिक उत्पादन आकडेवारी आज सरकारनं जाहीर केली. यापूर्वी 2004-5 हे वर्ष आधारभूत मानलं जात होतं. चलनवाढीच्या या नव्या शृंखलेमध्ये एकूण 697 वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. तंत्रज्ञानाची धमाल, नव्या ज्ञानाची कमाल, विश्वाच्या या आभाळात उंच उंच झेपावाल. MSCIT कम्प्युटरवर ज्यांची कमांड त्यांना जगभर डिमांड. MSCIT. तरुणांना हातामध्ये बंदुका नको तर त्यांना विकास हवा आहे. उद्योगामुळे विकास येतो असं सांगत राज्य सरकारनं गडचिरोलीचा विकास करण्याचं आश्वासन दिलंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात कोनसरी इथं लॉईड्स लोह प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातल्या तरुणांनाच रोजगार मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. देश स्वतंत्र झाल्यापासून खनिज संपत्तीनं परिपूर्ण असलेला गडचिरोली जिल्हा औद्योगिकरणापासून मात्र दूर राहिला. राज्यात युती सरकार आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. वडसा देसाईगंज ते गडचिरोली या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. चामोर्शी तालुक्यातल्या बामनपेठ इथल्या तलावाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मागेल त्याला सिंचन विहीर देण्यात येईल. तसंच शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातला गाळ काढला तर त्यावर कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. बेकायदा तोडल्या जाणाऱ्या खारफुटीची जंगलं वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सांगितलं. या संदर्भात चौकशी सुरू करून दोषींवरती कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असली तरी शिवसेनेला ही माफी मान्य नाही. दानवे यांनी पदाचा राजीनामाच द्यावा अशी मागणीही कदम यांनी केली. ज्या शेतकऱ्यांसाठी आपण राज्य करतोय
शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही राज्यामध्ये बसलोय. असं असताना शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं कामच जर का रावसाहेब दानवे करत असतील तर त्यांचा माफीनामा देखील शेतकऱ्यांच्या समोर ठेवणं चुकीचं होईल. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी घरी बसलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. बळीराजानं आपल्याला सत्तेच्या खुर्चीत बसवलं आहे. सत्तेतल्या प्रत्येकानं संयम बाळगावा असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुचवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं प्रशासकीय बैठकीनंतर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेमध्ये आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. वस्तू आणि सेवा कर ही स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठी कर सुधारणा आहे. त्यामुळे एक देश एक कर हे सूत्र अंमलात येणार आहे. त्यामुळे सर्वांना स्पर्धेची समान संधी उपलब्ध होईल असं विक्रीकर विभागाचे सहआयुक्त विलास इंदलकर यांनी म्हटलंय. विक्रीकर विभाग आणि चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीनं आयोजित केलेल्या वस्तू आणि सेवा कर विषयक मार्गदर्शन कार्यशाळेत आज सोलापुरात बोलत होते. व्यावसायिकांना वस्तू आणि सेवा करासाठी आवश्यक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सनं हातभार लावावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली समजून घेऊन त्यानुसार हिशोब ठेवण्याच्या पद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती ही मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नवीन प्रणाली अस्तित्वात येत असताना जुन्या कराविषयीचे दावे आणि देणी पूर्ण करायला प्राधान्य द्यावं अशी मागणी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातल्या टॅक्सीसाठी वेग नियंत्रक अर्थात स्पीड गव्हर्नर अनिवार्य करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वाहनांचा वेग मोजून त्याचं नियंत्रण करण्यासाठी वेग नियंत्रकाचा वापर केला जातो. वाहतूक आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पीटीआयला ही माहिती दिली. राष्ट्रीय रस्ते सुधारणा परिषदेच्या निर्देशानुसार सरकारनं नोटीस जारी केल्याचं गेडाम यांनी सांगितलं. यापुढे राज्यातल्या सर्व प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये वेग नियंत्रक असणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. फ्लोरेन्स नायटिंगल यांची जयंती आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णांची सेवा करणं हे आद्य कर्तव्य असल्याची भावना परिचारिकांमध्ये असते. नव्या युगात समाजाला आरोग्य सेवा प्रदान करताना आरोग्य सेवेमध्ये आमूलाग्र बदल करायची आवश्यकता जाणवू लागली आहे. रुग्णांना लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन चांगल्या आरोग्याच्या दिशेनं वाटचाल करावी हा शुश्रूषेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. जगभरातल्या परिचारिका रुग्णांची देखभाल करताना याच उद्देशानं रुग्णांची दैनंदिन सेवा करतात. रुग्ण, परिवार आणि समाजाला दैनंदिन जीवनात आनंद लाभावा आणि त्याकरता त्या सृजनात्मक आणि नवनव्या उपायांचा प्रयोग करत असतात. अशा बदलांना मूर्त स्वरूप देताना परिचारिका आघाडीवर आहेत. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये मानवी भावभावनांवर आधारित चित्रांचं आणि शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. चारकोलच्या साह्यानं कांबळे यांनी विविध भाव आपल्या चित्राच्या माध्यमातून रेखाटले आहेत. त्यांच्या शिल्पकृतीतून आनंद, राग, दुःख आदी भावभावनांचं प्रभावी दर्शन घडतं. येत्या 16 तारखेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहील. राज्यामध्ये ठिकठिकाणी विखुरलेला कोळी समाज आता एकसंघ होत आहे. या समाजाचे प्रश्न आता संघटितपणे समोर येत आहेत. त्यामुळे सरकारनं कोळी समाजाचे प्रश्न आता लवकर सोडवावेत अशी अपेक्षा कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या पलूस इथं कोळी महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाचं अध्यक्षस्थान माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी भूषवलं तर खासदार संजय पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महादेव कोळी समाजाचे दाखले मिळत नसल्यानं नोकऱ्या
आणि शैक्षणिक सवलतीबाबत या समाजाला अडचणी येतात त्यावर उपाय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमात धुळ्याचे शहीद बंटू कुवार यांना जाहीर झालेला महर्षी वाल्मिकी पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारला। या महोत्सवाच्या शेवटी कोळी गीतही सादर करण्यात आली। पाकिस्तानातल्या क्वेट्टा प्रांतामध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 20 जण ठार तर इतर 35 जण जखमी झाले आहेत। सिनेटचे उपाध्यक्ष मौलाना गफूर हैदरी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून घडवण्यात आलेल्या या शक्तिशाली बॉम्बस्फोटामध्ये मौलाना हैदरी हेही जखमी झाले। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये आज भारताच्या रितू फोगटनं 48 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलं। रितूची प्रतिस्पर्धी सुन याम हिनं वॉकओव्हर दिल्यामुळे रितूला कांस्य पदक मिळालं। दरम्यान साक्षी मलिकनं अंतिम फेरीत धडक मारली आहे। साक्षी मलिकनं कझाकिस्तानच्या आयायुलिन कासिमोवाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली। आता ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या रिसाको कावाई हिच्याशी तिचा मुकाबला होईल। याआधी काल भारतानं 2 पदकांची कमाई केली। अनिल कुमारनं ग्रीको रोमन प्रकारामध्ये 85 किलो वजनी गटामध्ये तर ज्योतीनं 75 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलं। या विजयामुळे भारताची एकूण पदक संख्या आता 3 एवढी झाली आहे। आणि आता बातमी हवामानाची। राज्यामध्ये आज काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदगाव, कणकवली आणि कुडाळमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला। बीड जिल्ह्यातल्या आष्टी, वडवणी आणि चिंचवण इथेही वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला। सांगली जिल्ह्यातल्या तासगावमधल्या वडगाव इथं अंगावरती वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। नांदेड शहरामध्ये ढगाळ वातावरण आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे। येत्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान मात्र कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 34 आणि किमान 26 अंश सेल्सिअस, नागपूर 43 आणि 26, पुणे 41 आणि 25, औरंगाबाद 41 आणि 25, नाशिक 41 आणि 23, कोल्हापूर 39 आणि 24, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 41 आणि 25, तर अमरावती कमाल 43 आणि किमान 27 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना संधी देणार निवडणूक आयोग। तिहेरी तलाक सर्वात अनिष्ट प्रथा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। देश विकासासाठी विविध स्तरांवरती संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं राज्यवर्धन राठोड यांचं प्रतिपादन। सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जेनेरिक औषधं लिहून देणं अनिवार्य। हेपेटायटिस संदर्भात राष्ट्रीय धोरण आखत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती। पूर्व आशियाई विभागासाठी अमिताभ बच्चन सदिच्छा दूत। आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रितू फोगटला कांस्य पदक तर साक्षी मलिकची अंतिम फेरीत धडक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते।
श्रीलंकेमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला पायबंद घालण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. शेजारील राष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सार्क उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हे त्याचंच एक उदाहरण. भारताचे शेजारील देशांशी असलेले संबंध आणि दरम्यान पाकिस्तानकडून होत असलेल्या विघातक कारवाया या पार्श्वभूमीवरती अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.